महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठीचे शेवटचे 30 दिवस बाकी आहे आणि त्याबद्दल तुमची काय स्ट्रॅटेजी असणार आहे ते तुम्ही इथे आपण डिस्कस करणार आहोत. एकंदरीत स्ट्रॅटेजी आता काय वापरायची आणि 30 दिवसात कशा पद्धतीने टॉप मार्क्स मिळवायचे हे आपण इथे बघणार आहोत. आणि 30 दिवसाचा क्रॅश कोर्स आपण आजपासून सुरू करतो आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स असतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, सोबतच MCQ सिरीज आणि लॅपटॉप आणि डेली सुद्धा असणार आहे. आपली जी बॅच आहे ती येत्या 2 मार्च पासून सुरू होते आहे आणि आपली फीज आहे 2999. या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल या क्रॅश कोर्समध्ये तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग बघूया. महाराष्ट्र MCCETचा पॅटर्न तुम्हाला माहिती आहे. 100 प्रश्न विचारले जाणार आहे. 200 मार्कांसाठी 90 मिनिटांचं हे ड्युरेशन आहे. यामध्ये 4 सेक्शन आपल्याला दिलेले आहे: मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल अँड ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग, कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि इंग्लिश कम्प्रेशन. आणि आपली एक्झाम डेट आहे 30 मार्च, म्हणजे आता मोजून 30 दिवस बाकी आहेत. तर मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्सचे आपल्याला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत, लॉजिकल अँड रिझनिंगचे 30 प्रश्न, कम्प्युटर कॉन्सेप्टचे 20 प्रश्न आणि इंग्लिशचे 20 प्रश्न, असे मोजून 100 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला 3 तास मॅथमॅटिक्सला द्यायचे आहे आजपासनं. आपल्याला हाय वेटेज टॉपिक्स जे आहे ते पर्सेंटेज, रेशो, प्रपोर्शन, प्रॉफिट लॉस, टाइम अँड वर्क, मेन्सुरेशन हा खूपच हाय टॉपिक आहे, वेट मार्क्स गेन आहे, टिग्नोमेट्री मार्क्स गेन आहे, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, बेसिक अल्जेब्रा, मीन मिनिट मोड, स्टँडर्ड डेव्हिएशन. हे काय आहे? फोकस टॉपिक आहे, जे हाय वेटेज टॉपिक आहे, जे तुम्हाला करायचेच आहे म्हणजे करायचेच आहे. आणि याला मॅथमॅटिक्सला 3 तास द्यायचे आहे. सोबत आपल्याला मॉक टेस्ट द्यायची आहे, सेक्शन वाईज मॉक टेस्ट, खूप सारे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे आणि अभ्यास करायचे. शेवटचे 30 दिवस उरलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर लॉजिकल रिझनिंगला आपल्याला 2 तास द्यायचे आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला मॉक टेस्ट द्यायची आहे, क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे. त्यामध्ये हाय स्कोरिंग सेक्शन मी तुम्हाला सांगते: नंबर सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिलोजिझम, सिटिंग अरेंजमेंट, अनालॉजी स्टेटमेंट आणि प्रॅक्टिस करायचं आपल्याला 25 क्वेश्चन डेली. ठीक आहे. 25 ते 50 प्रश्न आपल्याला डेली प्रॅक्टिस करायचे आहेत. हे झालं लॉजिकल रिझनिंगचं. त्यानंतर कम्प्युटर कॉन्सेप्टमध्ये आपल्याला 1 ते 1.5 तास द्यायचा आहे. आणि एकंदरीत हा विषय जो आहे तो खूप स्कोरिंग आहे, त्यामुळे कम्प्युटर कॉन्सेप्ट हा आपल्याला आउट ऑफ मार्क्स देणार आहे. त्यामध्ये कम्प्युटर बेसिक, इनपुट आउटपुट डिव्हाइस, MS ऑफिस, ऑपरेटिंग सिस्टीम, मेमरी, DBS, बेसिक नेटवर्किंग, इंटरनेट, बायनरी नंबर, हे सगळं खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला रिवाइज करायची आहे थिअरी आणि 30 प्रश्न डेलीचे प्रॅक्टिस करायचे कम्प्युटर कॉन्सेप्टचे. त्यानंतर आहे इंग्लिश. इंग्लिश सुद्धा हा स्कोरिंग विषय आहे, ज्यामध्ये आपल्याला स्कोर करता येतं. 1 तास त्याला द्या. सिनोनियम्स, अँटोनियम्स, एरर डिटेक्शन, फिल इन द ब्लँक्स, रिडिंग कम्प्रेशन, बेसिक ग्रामर आणि क्वेश्चन्स करायचे प्रॅक्टिस. त्यानंतर सेक्शन वाईज मॉक टेस्ट जे आहे ते तुम्हाला या क्रॅश कोर्समध्ये मिळून जाणार. त्यामुळे सेक्शन वाईज मॉक टेस्ट साठी तुम्ही हे घेऊन घ्या आणि फुल लेंथ मॉक टेस्ट सुद्धा. कारण आता शेवटच्या 30 दिवसात तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट देणे खूप खूप महत्वाचे आहे, त्याच्याशिवाय तुमचं होणारच नाही. ठीक आहे. मॉक टेस्ट म्हणजे एकंदरीत पेपर देऊन आपल्याला अनालिसिस करता येतं की आपल्याला आता वीक टॉपिक कोणते आहे आणि हाय स्कोरिंग टॉपिक कोणते असणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे टॉपिक वाईज टेस्ट देणं स्टार्ट करा. सेक्शनल टेस्ट द्या 2 दिवसाआड, मॅथ्सची रिझनिंगची टेस्ट द्या 2 दिवसाआड, नंतर कम्प्युटर आणि इंग्लिश कंबाईन टेस्ट द्या 3 दिवसाआड. आणि हे अशा पद्धतीने 30 दिवस तुम्हाला करायचे आहे. कोणतेही नवीन टॉपिक तुम्ही आता सुरू करू नका. जुन्या टॉपिकचा चांगला अभ्यास करा, मॉक टेस्ट द्या. ठीक आहे. आणि कुठलंही मार्क्स गेनिंग टॉपिक सोडू नका. मॅथ्सचे तुम्हाला 22 ते 25 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे, कन्फर्म सेफ. रिझनिंगचे 25 ते 28, इंग्लिशचे 15 ते 18 आणि कम्प्युटरचे ऑलमोस्ट 20 प्रश्न कम्प्युटरचे सेफली अटेम्प्ट करायचे आहे. इथली कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे छान पद्धतीने तुम्ही ते अटेम्प्ट करा, जेणेकरून ते बरोबर राहील. ठीक आहे. तेव्हाच तुम्ही जाऊन ते करू शकता. ठीक आहे. व्यवस्थितपणे स्कोर करू शकता. जर का तुमचा 170 प्लस तुम्हाला स्कोर करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ते करू शकता. ही स्ट्रॅटेजी तुम्ही नक्की वापरा. डेली रुटीन मध्ये मी सांगू इच्छिते: 3 तास मॅथ्सला द्या, 2 तास रिझनिंगला द्या, 1 तास इंग्लिशला द्या आणि 1 तास कम्प्युटर कॉन्सेप्टला द्या. हे जे डेली रुटीन तुम्हाला आता फॉलो करायचं, शेवटच्या 30 दिवस बाकी आहेत, त्यामुळे या 30 दिवसात तुम्हाला हीच स्ट्रॅटेजी कामात येऊ शकते. ओके. तर आपली क्रॅश कोर्स जे आहे ते येत्या 2 मार्च पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करू शकता. 2999 आपली फीज आहे आणि ते आहे ऑनलाईन पद्धतीने. ठीक आहे.
बॅच डिटेलमध्ये सांगू इच्छिते की मीडियम आहे इंग्लिश आणि मराठी. टोटल लेक्चर्स पर डे 2 ते 3. आणि लाईव्ह लेक्चर जर का मिस झाले तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळेल आहे. स्टडी मटेरियलमध्ये प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स असतील, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स असतील, फ्री मॉक टेस्ट असणार आहे, सेक्शन वाईज मॉक टेस्ट असणार आहे, फुल मॉक टेस्ट असणार आहे, सोबत 2000+ MCQ सुद्धा आहे प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने स्टडी मटेरियल केलेलं आहे. आता तुम्हाला जास्तीत जास्त मॉक टेस्टची गरज आहे. फ्री म्हणजे सेक्शन वाईज असो किंवा फुल लेंथ असो, पण मॉक टेस्ट नक्की द्या आणि क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा, कारण तेच तुम्हाला आता मदत करणार आहेत. मग ही स्ट्रॅटेजी असणार आहे 30 दिवसांची आणि हीच फॉलो करा, तुम्हाला नक्कीच 170+ स्कोर येणार आहे. क्रॅश कोर्स सारखा तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.